नमस्कार. आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सर्वांच्या अगदी रोजच्या जगण्याशी निगडीत आहे. कधी असा विचार केलाय का की आपण खरंच आयुष्य जगतोय की फक्त दिवस ढकलतोय? चला तर मग या जगण्याच्या कलेवर एक नजर टाकूया. भारतातील सद्यस्थिती सामान्य माणसासाठी खूप कठीण आहे. तो केवळ तग धरून आहे, तो खऱ्या अर्थाने आयुष्य जगत नाहीये. हे शब्द ऐकायला थोडे कटू वाटतील, पण हे वास्तव आहे. ही फक्त एक ओळ नाहीये. हा आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या मूळ समस्येचा गाभा आहे. खऱ्या अर्थाने जगण्याऐवजी केवळ टिकून राहण्यासाठी चाललेली आपली रोजची धडपड. आता हा विचार नेमका आलाय कुठून? तर आपण आज डॉक्टर अनिल दर्शेतकर यांचा 10 मे 2026 रोजीच्या एका अतिशय सविस्तर दस्तऐवजावर चर्चा करणार आहोत. डॉक्टर दर्शेतकरांचं ध्येय एकदम स्पष्ट आहे बरं का. या दैनंदिन अडचणींचं अतिशय निष्पक्षपातीपणे विश्लेषण करणं. ते इथे कोणत्याही राजकीय कार्यकर्त्याच्या भूमिकेत नाहीयेत किंवा त्यांना कोणताही अजेंडा राबवायचा नाहीये. त्यांना फक्त आणि फक्त सामान्य माणसाला या गुंतागुंतीच्या जीवनात कसं मार्गक्रमण करायचं हे सांगायचंय. आता यातील सर्वात रंजक गोष्ट म्हणजे यामागील प्रेरणा. ती मिळालीये महान व्यंगचित्रकार R.K. लक्ष्मण यांच्याकडून. त्यांनी त्यांच्या कलाकृतींमधून जो कॉमन मॅन म्हणजेच सामान्य माणूस साकारला ना, तोच आपल्या या आजच्या विश्लेषणाचा खरा नायक आहे. डॉक्टर दर्शेतकर याच सामान्य माणसाच्या रोजच्या आयुष्यातील अडचणींचा वेध घेत आहेत. थोडक्यात सांगायचं तर हा एका सर्वसामान्य नागरिकाचा संघर्षमय असा प्रवास आहे. चला तर मग या सगळ्यात थोडं सविस्तर लक्ष घालूया. आपण सुरुवात करूया ती शहरातील जगण्याच्या पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या संघर्षापासून, निवारा शोधणे. हा निवाऱ्याचा प्रवास टप्प्याटप्प्याने कसा कठीण होत जातो ते पहा. पहिली पायरी म्हणजे स्वतःच्या कष्टाने एक झोपडी किंवा लहानसा निवारा बांधायचा आणि शहरातील किचकट कायद्यांचा सामना करायचा. दुसरी पायरी तात्पुरत्या निवाऱ्यासाठी घर भाड्याने घेणं. तिथेही त्या कायदेशीर प्रक्रियांना आणि अटींना सामोरं जाणं आलंच. आणि तिसरी सर्वात मोठी आणि कठीण पायरी म्हणजे परवडणारं घर खरेदी करणं. पण तुम्हाला माहितीये, इथेही तो सामान्य माणूस कसा वेगवेगळ्या घटकांकडून भरडला जातो आणि कायद्याच्या चौकटीत त्याची कशी अक्षरशः पिळवणूक होते हेच यातून समोर येतं. म्हणजे बघा, प्रत्येक पावलावर संघर्ष हा अटळच आहे. आता केवळ हक्काचा निवारा मिळवून हा संघर्ष संपत नाही. इथून आपण वळूया काही अदृश्य पण तितक्याच प्रभावी शक्तींकडे, म्हणजेच प्रशासकीय आणि नागरी जबाबदाऱ्यांचे ओझे. डॉक्टर दर्शेतकर या दस्तऐवजात अतिशय तटस्थपणे मांडतात की नागरिक प्रशासकीय व्यवस्थेच्या पॅटर्नमध्ये कसे अडकले आहेत. मतदानाच्या हक्काचे प्रत्यक्ष परिणाम आणि राजकीय फायद्यासाठी राज्यघटना तसेच कायद्यांमध्ये केले जाणारे काही दिशाभूल करणारे बदल याचा थेट फटका सामान्य माणसाला कसा बसतो हे त्यांनी स्पष्ट केलंय. थोडक्यात, नागरिकांच्या हितापेक्षा राजकीय फायद्याला कसं जास्त महत्त्व दिलं जातं हा मुद्दा ते मांडतात. यामध्ये त्यांनी प्रशासनातील महिला आरक्षणासारख्या उदाहरणांचाही अतिशय निष्पक्षपातीपणे संदर्भ दिला आहे. यामागील त्यांचा उद्देश कोणत्याही धोरणाला विरोध करण्याचा नसून प्रशासनातील कार्यपद्धती आणि त्याचे सर्वसामान्यांवर होणारे नेमके परिणाम समजून सांगणे हाच आहे. आणि आता आपण अशा एका महत्त्वाच्या विषयाकडे येत आहोत ज्याची आजकाल खूप चर्चा असते: मोफत मिळणाऱ्या गोष्टींची खरी किंमत. आणि हे अतिशय उत्तम प्रकारे दर्शवते की या नाण्याला नेहमी दोन बाजू असतात. एकीकडे काही लोकांसाठी मोफत असणाऱ्या गोष्टी, तर दुसरीकडे त्याचाच भार जो इतरांवर पडतो. लेखकाने इथे कोणताही पक्ष न घेता अगदी स्पष्टपणे मांडले आहे की मोफत मिळणाऱ्या सुविधा किंवा काही विशिष्ट कोटा सिस्टम यांचे दूरगामी परिणाम काय होतात. या अशा गोष्टींमुळे वेगवेगळ्या क्षेत्रांमधील कार्यक्षमतेवर कसा दीर्घकालीन नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि मुख्य म्हणजे याचा जो अप्रत्यक्ष आर्थिक भुर्दंड आहे तो शेवटी दुसऱ्या कुणाला तरी कसा सहन करावा लागतो हेच यातून अधोरेखित होतं. पण मग या सगळ्या चक्रव्यूहातून बाहेर पडायला काही उत्तर आहे का? तर नक्कीच आहे. आता आपण वळूया या संघर्षातून बाहेर पडण्याच्या मार्गाकडे, म्हणजेच आत्मनिर्भरतेकडे. डॉक्टर दर्शेतकर यांनी सुचवलेला हा उपाय अतिशय व्यावहारिक आहे. त्यांच्या मते स्वतःच्या प्रयत्नांनी जास्तीत जास्त जीवनकौशल्य आत्मसात करणं आणि इतरांवरील आपलं अवलंबित्व कमी करणं हाच यावरचा सर्वात मोठा उपाय आहे.
अंधश्रद्धा आणि प्रस्थापित व्यवस्थेवर आंधळेपणाने विश्वास ठेवण्याऐवजी आपल्याला 2 ओळींमधला लपलेला अर्थ समजून घ्यायला शिकायला हवं. ज्या चुकीच्या संकल्पना आहेत त्या ओळखून आपण खऱ्या आणि आवश्यक सुधारणांची मागणी करायला हवी. आणि हो, कोणत्याही पक्षपाती किंवा ऐकीव माहितीवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतः प्रत्यक्ष संशोधनावर विश्वास ठेवायला हवं. थोडक्यात सांगायचं तर काय, आपली ताकद आपण स्वतःच बनायला हवं. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जर आपल्याला खऱ्या अर्थाने जगायचं असेल तर स्वतःची जबाबदारी आपल्याला घ्यावीच लागेल. सामान्य माणसाला अंधश्रद्धेबाबत प्रबोधन करण्याची गरज आहे आणि त्याने शब्दांमागचा खरा अर्थ समजून घ्यायला हवा. हेच या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे. जर आपल्याला केवळ तग धरून राहायचं नसेल तर चिकित्सक विचारसरणी आणि वैयक्तिक जबाबदारी घेणं ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. आपण आज ज्या प्रवासावर चर्चा केली तो केवळ एका व्यक्तीचा प्रवास नाहीये, तर तो या संपूर्ण व्यवस्थेचा आणि आपल्या सर्वांचा प्रवास आहे. प्रशासकीय ओझं, निवाड्याचा तो रोजचा संघर्ष आणि आत्मनिर्भरतेची नितांत गरज हे सगळं आज आपण समजून घेतलं. पण जाता जाता एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नासोबत मी या विश्लेषणाचा समारोप करू इच्छितो. केवळ तग धरून राहण्याकडून खऱ्या अर्थाने एक परिपूर्ण जीवन जगण्याकडे जाण्यासाठी एक समाज म्हणून आपल्याला नक्की काय करावं लागेल? हा खऱ्या अर्थाने विचार करण्यासारखा आणि आत्मपरीक्षण करण्याचा विषय आहे. या विश्लेषणात आज माझ्यासोबत जोडले गेल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.